नमस्कार मंडळी. तर 6 आणि 7 तारखेला 2 दिवस ही कोजागिरी पौर्णिमा आहे. तर कुठल्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे ते आपण पाहणार आहोतच. तर बघा, कोजागिरीच्या दिवशी देवी दुर्गा विश्रांतीतून उठते अशी मान्यता आपल्याकडे आहे. तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा व व्रत केले जातात. तर कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. वर्षात 12 पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं हे आपलं स्वतःचे एक खास वैशिष्ट्य असतं. तसेच कोजागरीला चंद्र तेजस्वी असतो. त्याच्या प्रकाशात मसाले दूध ठेवून ती पिण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर या दिवसाची अनेक जण वाट पाहतात. तर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात किंवा शरद पौर्णिमा म्हणतो आपण. तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजी आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. आणि जो शुभ मुहूर्त आहे पूजा करण्यासाठी, तर ही पूजा शक्यतो रात्री केली जाते. तर रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 पर्यंत, म्हणजे 11:45 ते 12:34 पर्यंत ही पूजा आपल्याला करायची आहे. तर पूजेसाठी 49 मिनिटाचा हा शुभ मुहूर्त असणार आहे. आणि चंद्रोदय आहे तो 6 ऑक्टोबर सायंकाळी 5:27 असणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र त्याच्या 16 कलामध्ये असतो असे म्हणतात आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो. त्यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर, मसाले, दूध ठेवून ते पिलं जातं. याचं कारण म्हणजे असं केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडल्यामुळे त्यामध्ये औषधी गुणधर्म प्राप्त होतात आणि हे दूध पिल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात अगोदर तर ही पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आणि ही पूजा शक्यतो रात्रीच केली जाते. तर आपल्याला रात्री 11:15 ते 11:15 ते 12:30 पर्यंत ही पूजा करायची आहे. शुभमुहूर्त आहे त्या वेळेमध्ये. तर तांदळाच्या अशा राशी काढून घ्यायच्या, पाटावरती लाल वस्त्र टाकायचं आणि ह्या राशी आपण एकावरती कलश ठेवणार आहे आणि बाकी जे आपली देवी देवता किंवा सुपारी त्यांना अभिषेक घालून ठेवणार आहेत. तर यावरती सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा. दिव्याखाली पण थोड्याशा अक्षता ठेवायच्या, हळदी कुंकू व्हायचं आणि दिवा लावून घेतल्यानंतर दिव्याची सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची, नमस्कार करायचा आणि स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मग आपल्याला इथं पूजेला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात अगोदर इथं कलश तयार करून घ्यायचा आणि कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आणि खालून वरती असे उभे 5 रेषा काढून सुद्धा घ्यायच्या आहेत. तर हा कलश आहे तो आपल्याला यामध्ये 70 ते 80% एवढं पाणी भरायचं आहे आणि कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं सुद्धा टाकायचं आहे. त्यावरती आपल्याला आंब्याची डहाळी ठेवायची आहे किंवा विड्याची पानं ठेवली तरी चालतात. तर हा कलश आहे तो आपण इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून याची स्थापना करत असतो आणि या कलशावरती बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवतात, बऱ्याच ठिकाणी ठेवत सुद्धा नाहीत. आता तुमच्याकडे जशी पद्धत किंवा तुम्ही कधी ठेवत असाल तर ठेवा, नाही ठेवला तरी चालतो. फक्त कलश आणि यावरती विड्याची पानं ठेवली तरी चालतात. तर अशा पद्धतीने नुसतं ठेवलं तरी चालतं किंवा नारळ ठेवायची इच्छा असेल तर नारळ सुद्धा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने अगोदर मांडणी करून घ्यायची आणि नंतर आपल्याला बाप्पांची अगोदर स्थापना करायची आहे. तर बाप्पांची मूर्ती असेल तर घेऊ शकता, नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता. आणि इथं आता एक तामणामध्ये आपल्याला सुपारी घ्यायची आहे. यावरती आपल्याला स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा, नंतर दुधाचा अभिषेक करायचा, नंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला ही मूर्ती धुवून पुसून व्यवस्थित अशी बाप्पांची ओम गण गणपती महाकर म्हणत आपल्याला बाप्पांचं मंत्र किंवा ज्या देवांची अगोदर स्थापना करतो त्या देवांचा मंत्र आपल्याला इथं म्हणायचा आहे. तर बाप्पांची सुपारी पण तांदळावरती ठेवायची आहे. नंतर आपल्याला इथं तामण स्वच्छ करून घ्यायचं आणि दुसरी सुपारी घ्यायची आहे, ती म्हणजे भगवान कुबेराचं प्रतीक म्हणून घ्यायची आहे. ओम श्री कुबेरायन महा म्हणत आपल्याला याला अगोदर पाण्याचा अभिषेक, नंतर दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला या तांदळाच्या राशीवरती स्थापना करायची आहे. आणि तिसरी सुपारी आपल्याला घ्यायची आहे, ते म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून. तर ओम श्री महालक्ष्मीन महा म्हणत आपल्याला लक्ष्मीला सुरुवातीला पाण्याचा स्वच्छ अभिषेक घालायचा, नंतर दुधाचा अभिषेक घालायचा आणि ही जी सुपारी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आणि या तांदळाच्या राशीवरती त्याची स्थापना करायची आहे. तर आता आपल्याला चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून
अजून एक चौथी सुपारी घ्यायची आहे. तर अगोदर आपल्याला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे, नंतर दुधाचा अभिषेक घालायचा आहे. ओम सोमायन महा, ओम सोमायन महा म्हणत आपल्याला चंद्रदेवाला सुद्धा इथं अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे चंद्रदेवाची सुद्धा. नंतर आता सुरुवातीला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं, नमस्कार करायचा. आता बाप्पांची सुरुवातीला स्थापना झालेली आहे. आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर इथं आपल्याला कलशावरती सुद्धा इंद्रदेवाची पूजा करायची आहे. तर हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि नंतर आपण भगवान कुबेराची जी प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि ओम श्री कुबेरायन महा म्हणत आपल्याला इथं नमस्कार करायचा आहे. आणि तिसरी सुपारी जी आपण माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून घेतलेले आहे, तर इथं सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे आणि ओम नमो भगवती वासुदेवायन महा, ओम श्री महालक्ष्मीन महा. भगवान विष्णूचं सुद्धा इथं आपल्याला आठवण करायची आहे. ज्यावेळी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तिथं भगवान विष्णूचा वास असतोच किंवा भगवान विष्णूचं स्मरण केल्याशिवाय लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत नाही. नंतर आपल्याला इथं चंद्रदेवाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, नमस्कार करायचा. तर अशा पद्धतीने ही जी कोजागिरी पौर्णिमेची साधी सोपी पूजा असते ती तुम्ही करू शकता. नंतर इथं घंटी घ्यायची आहे, त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि नंतर धूप दीप जे काय आहे ते तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. आणि इथं नैवेद्यामध्ये आता आपण मसाले दूध बनवलं जातं या दिवशी. तर जे मसाले दूध आपण बनवलेलं आहे तर ते दूध अगोदर नैवेद्य म्हणून इथं आपल्याला देवाला दाखवायचं आहे किंवा इथं तोच नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो जो मसाले दूध आपण केलेलं असतं. तर पाण्याचा भरीव चौकोन करून तर हे दूध आपल्याला इथं ठेवायचं आहे. यावरती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी म्हणत आपल्याला इथं नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे. आणि तुळशीचं पान आपण अगोदरच तोडून ठेवायचं म्हणजे रात्री आपल्याला पूजेमध्ये ते उपयोगी पडेल, कारण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपला नैवेद्य पूर्ण होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ही कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे ती करू शकता. शक्यतो ही पूजा रात्रीच केली जाते. नंतर मनापासून इथं सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे आणि हे दूध आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी घेऊ शकता किंवा जी सुपाऱ्या वगैरे आपण ठेवलेल्या आहेत ते आपण बघा, नारळ तुम्ही प्रसाद म्हणून फोडून खाऊ शकता. कलशातील पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आणि जी आता सुपारी आपण ठेवलेली आहे माता लक्ष्मीची, कुबेराची आणि बाप्पांची, तर त्या तिन्ही सुपारी आपल्याला तिजोरीत ठेवायच्या आहेत आणि त्या सुपारीवरती एका कागदात बांधून नाव टाकायचं म्हणजे आपल्याला नंतर लक्ष्मीपूजन करणार आहे त्यावेळी त्या सुपारी आपण पूजेमध्ये मांडू शकतो. आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सुद्धा त्या सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला कपाटात ठेवून द्यायच्या आहेत तिजोरीत आणि पुढच्या वर्षी आपल्याला त्याचं विसर्जन करायचं असतं. तर असं केल्यानं लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरावरती राहतो, आपल्या घरातील दारिद्र्य दुःख दूर होतं, संकट कमी होतात. तर यासाठी हा उपाय करायचा आहे आणि माता लक्ष्मीला इथं तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ही जी मी साधी भोळी पूजा मांडलेली आहे त्याचा स्वीकार करावा आणि तुझी कृपादृष्टी कायम आमच्या कुटुंबावरती अशीच राहू दे. आणि आपल्याला इथं मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता जी फुलं आहेत ती तुम्ही निर्मल्यात टाकू शकता. तांदूळ आहेत ते पक्ष्यांना आपल्याला घालायचे आहेत, खाऊ घालायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पूजेचं विसर्जन करायचं असतं. आणि पूजा शक्यतो ही रात्रीच केली जाते. रात्री 11:15 ते 12:30पर्यंतचा शुभ मुहूर्त आहे. शक्य होईल झालं तुम्हाला तर त्या वेळामध्येच करा. ह्या पूजेला काही एवढं काही जास्त साहित्य लागत नाही, साधी सोपी पूजा असते. नारळ तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवा, नाही ठेवला तरी चालतं. फक्त दूध बनवलेलं आहे ते आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि मग अशा पद्धतीने अभिषेक घालून वगैरे आता तुम्हाला जशा पद्धतीने पूजा तुम्ही करता त्या पद्धतीने करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री महालक्ष्मीन महा.